नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नवी मुंबईतील घनसोली परिसरात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा। राज्यात महाविकास आघाडी आहे। काही महिन्यावर नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येऊन टेपली असताना प्रत्येक पार्टीने आपापल्या परीने मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे। घनसोली परिसरात शिवसेनेची ताकद वाढावी यासाठी शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुरेश संकपाळ, माजी नगरसेविका दीपाली संकपाळ व पदाधिकारी यांनी सेक्टर 9 मधील माथाडी वसाहतीमध्ये मेळावा आयोजित केलेला। या मेळाव्याला नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माथाडीचे नेते पोपटराव पाटील, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हा संघटक वैशाली घोरपडे, शहर संघटक शीतल कचरे, उपशहर प्रमुख सूर्यकांत मडवी, युवा समाजसेवक सौरभ शिंदे, विभाग प्रमुख गणेश भांगरे, राष्ट्रवादीच्या जिल्हा चिटणीस सुनीता हुले, घनसोली तालुका अध्यक्षा मिनल मापणकर, जिल्हा माजी उपाध्यक्ष केसर गाडगे, अन्य पदाधिकारी उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान। क्रमांक 35 घनसोली कॉलनीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना एस टी महामंडळाचे त्या ठिकाणी कार्ड वाटप करण्यात आले आणि त्याचबरोबर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्या ठिकाणी ठेवला। घनसोली परिसर हा निश्चितच शिवसेनेचा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी झाल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी संपूर्ण ताकद त्या ठिकाणी एकत्र आल्यामुळे घनसोली कॉलनीतील संपूर्ण सर्वच्या सर्व नगरसेवक हे महाविकास आघाडीचे असतील आणि या प्रभागामध्ये ज्या पंचवार्षिकमध्ये सुरेश संकपाळ आणि दीपाली संकपाळ यांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि त्याची निश्चितच येथील जनता पोचपावती देतील आणि घनसोली कॉलनी हा पूर्वीपासून असलेला बालेकिल्ला हा त्या पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी राखला जाईल आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा या ठिकाणी डौलाने फडकत राहील ही सदिच्छा व्यक्त करतो। असं काही नाही, या ठिकाणी राज्याचा आपण जर कारभार पाहिलात तर त्या ठिकाणी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातून महाआघाडी सरकारची वाटचाल सुरू आहे आणि अतिशय जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांच्या अनुषंगातून त्या ठिकाणी त्या कामांचे निर्देश आणि आदेश त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या पद्धतीने कामे सुरू आहेत। त्यामुळे निश्चितच नवी मुंबईमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या अनुषंगातून किंवा उमेदवारीच्या अनुषंगातून त्या ठिकाणी योग्य तो निर्णय होऊन निश्चितच महाविकास आघाडीची योग्य दिशेने वाटचाल सुरू राहील। बघा, दोन्ही आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे। त्यामुळे केंद्र सरकारचे तो हक्क आहेत त्या ठिकाणी निर्णय घेण्याची त्यांचं हे असल्यामुळे मी त्या विषयावर एक छोटा कार्यकर्ता म्हणून काही मत व्यक्त करणं म्हणजे योग्य दिसणार नाही। बघा, ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी महिलांना योग्य अशी संधी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय वाटचाल करण्याची मिळालेली आहे आणि त्यातून आपण मागेसुद्धा पाहिलेलं असेल की महिलासुद्धा अतिशय चांगल्या उत्साहाने आणि तेवढाच वेळ देऊन समाजकारण राजकारण त्या ठिकाणी करत आहेत आणि सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्ताच्या अनुषंगातून सांगेन की ह्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी स्त्री ही शिक्षित असली पाहिजे अशा प्रकारची भावना ज्यांनी रुजवली त्या सावित्रीबाई फुलेंचा आज जयंती दिन आहे आणि म्हणूनच स्त्रियांनासुद्धा ते अभिमानास्पद बाब आहे आणि त्यातून ह्या महाविकास आघाडीची निश्चितच मेजॉरिटी या नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये येईल ही सदिच्छा आहे। पहिल्यांदा मी सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे त्यांना अभिवादन करते आणि आम्ही सर्वजणी सावित्रीच्या लेकी आहोत कारण सावित्रीबाई फुलेंनी जे लोकांचे दगड धोंडे शेण मार खाऊन जी शिक्षिका म्हणून काम केलं म्हणून आज आम्ही शिकलो आणि आज समाजात काम करतो आहे आणि आज महिलांना 50% जे आरक्षण मिळालेलं आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा 50% आरक्षण आहे आणि आपल्या नवी मुंबईला एक संस्कृती आहे। 95ला सुद्धा आम्ही जवळ 18 नगरसेविका होतो शिवसेनेच्या, तेव्हापासून सगळ्या महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेत्या सगळ्या पदांवर
महिलांनी कामं केलेली आहेत आणि आज तर येणाऱ्या महापालिकेमध्ये महापौरपदसुद्धा महिलांसाठी राखीव आहे आणि नवी मुंबईमध्ये खरंच सक्षम महिला आहेत आणि सक्षमपणे महापौरपद सांभाळतील याबद्दल मला काही मनात शंका नाही. आणि तुम्ही महाआघाडी किंवा सत्तेबद्दल बोललात तर शिवसेना आणि महाआघाडी जेव्हा होईल तेव्हा नक्कीच आमची सत्ता येईल महानगरपालिकेवर आणि जास्तीत जास्त महिला आमच्या काँग्रेसच्या म्हणा, राष्ट्रवादीच्या म्हणा किंवा शिवसेनेच्या म्हणा सभागृहात जातील आणि सभागृहाचं समर्थपणे काम करतील याच्याबद्दल मला थोडीसुद्धा शंका नाही. कारण 95ला जेव्हा आम्ही नगरसेविका झालो 33% आरक्षण महाराष्ट्रात जेव्हा पहिल्यांदा आलं ते आपल्या महानगरपालिकेला चालू झालं आणि तेव्हापासून चांगल्या प्रकारे महिला काम करतात. मी तर म्हणेन मी गेली 25 वर्षे शिवसेनेचं काम करते तर माझा असा अनुभव आहे स्वतःचा आहे की मला पुरुषांना कमी लेखायचं नाही आहे पण पुरुषांच्या सुद्धा पुढे 2 पावलं जाऊन महिला काम करतात आणि वेळ देतात ह्या माझ्या अनुभवावरनं मी सांगू शकतो. ह्या गोष्टी चालूच राहणार कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निवडणुका आल्या म्हटलं की मग ते पक्षात अंतर्गत काय किंवा विरोधी पक्षात काय थोडे मोठे वादविवाद हे चालूच असतात. शेवटी घर म्हटलं ते थोडे चालूच असतात त्याच्याकडे काही फार लक्ष द्यायचं नाही. सगळे शेवटी नेते आमचेच आहेत सगळे एकत्र येऊन आणि आमचं सक्षम नेतृत्व आहे. एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे खासदार आहेत ते व्यवस्थित करतील त्यात मीडियाने काही फारसं लक्ष घालू नये असं मला वाटतं. सर्वप्रथम सर्व नवी मुंबईतील महिलांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. खरं पाहता आज ज्या खंबीरपणे महिला उभा आहेत त्याच्या पाठीमागे मोठा सिंहाचा वाटा हा सावित्रीबाई फुलेंचा मानला जातो. कारण की अतिशय कठीण परिस्थितीत सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाची कवाडं उघडी केली त्यामुळे तो वाटा सावित्रीबाई फुलेंचा मानला जातो. त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो आम्ही. नवी मुंबई महानगरपालिकेचं तर म्हणाल तर नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढं होऊन सक्षमपणे आमची कामगिरी रोखठोक दाखवून देतो त्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेतही तिन्ही पक्षांच्या महिला आघाडी सक्षमपणे आपली कामगिरी दाखवून देते. सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यानिमित्त मी त्यांना अभिवादन करते. खरं तर सावित्रीबाई फुले मी पण त्याच स्कूलमध्ये शिकले सावित्रीबाई फुले फक्त मुलींची शाळा त्यामधून मी एज्युकेशन केलं आहे त्यामुळे मला फार अभिमान वाटतो की आज स्त्रियांना त्यांनी खरोखर खूप पुढे जाण्याचं पूर्णपणे त्यांनी विचार दिले की स्त्रिया किती एज्युकेशन करून पूर्णपणे पुढे कोणत्या पदावर जाऊ शकतात तर त्याबद्दल मी त्यांना अभिवादन करते. तसंच आताचं 2020 हे इयर खूपच बेकार गेलेलं आहे. कोरोनाचं मोठं संकट आपल्यावरती आलं तर त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आम्ही कोणी एक शिवसैनिक म्हणजे कोणीही खचलं नाही. सर्वजण खूप खंबीरपणे लोकांची सेवा करत होते. आमचे पदाधिकारी तसेच माझे पती सुरेश सकपाळ कोणतंही संकट असू दे कोणतंही लोकांचं सर्वसामान्यांचं काम असू दे त्यांनी पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला. तसंच लोकांनी खूप सपोर्ट केला या काळामध्ये. तर प्रशासकीय म्हटलं आता महाविकास आघाडीचं सरकार आहे तर या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये खरं तर आता सगळेजण एकत्र आलेलो आहोत तर मी तर बोलते सगळेजण आपले सगळे प्रयत्न करत आहेत खूप कामं करत आहेत तर नक्कीच महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे. तसेच आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे अतिशय त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये खूप संयमी नेतृत्व त्यांनी केलं. सगळ्यांचं ऐकून सगळ्यांना खूप समजून उमजून त्यांनी सगळ्या गोष्टी पार पाडल्या. खरोखरच त्यांचं जे काम आहे सगळ्यांना प्रेरणा देणारं आहे. तर आज महाविकास आघाडीच्या सरकारचं जे काम चालू आहे तर याचं निश्चितच महानगरपालिकेला त्याचा खूपच फायदा होईल किंवा हे सरकार खूप मोठ्या प्रमाणात काम करेल आणि सगळे महाविकास आघाडीचे नगरसेवक निवडून याची मला खात्री आहे. आज ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यांना प्रथम अभिवादन करते. आज आमचे नगरसेवक शिवसेना नगरसेविका दीपालीताई सकपाळ आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ यांनी जो कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे त्यांना अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते. खूप चांगला असा म्हणजे महाविकास आघाडीचा हा त्यांनी प्रोग्राम आयोजित केला
त्यांचं प्रथम दीपालीताईंचं आभार मानते आणि आम्हाला इथे निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि महाविकास आघाडीचा झेंडा नवी मुंबई महानगरपालिकेवर झळकल्याशिवाय राहणार नाही, कारण महाविकास आघाडी आता एकत्र येऊन काम करते आहे. त्याच्यामुळं नवी मुंबईवरती महानगरपालिकेवर झेंडा झळकल्याशिवाय राहणार नाही. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आई जिजाऊ आणि आज सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आज ह्या कार्यक्रम इथं सकपाळ साहेबांनी आयोजित केलं आहे. ह्या कार्यक्रम म्हणजे मेळावा ठेवलेला आहे महाविकास आघाडीचा. पडत्या काळात आपण बघितलेलं आहे महाविकास आघाडी सरकारनं खूप सगळ्यांना साऱ्या मदत केलेल्या आहे. उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खूप महाराष्ट्र सरकार हेच उत्तमरित्या काम करत आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि कौतुकास्पद आहे. राजेजी टोपे साहेब, अनिलजी देशमुख साहेब सर्वजण एकजुटीने एका विचाराने एकमताने सगळं काम करत आहेत. आणि आमच्या विभागातून वार्ड क्रमांक 35मधून हा आज इथे मेळावा सकपाळ साहेबांनी आयोजित केलेला आहे. तरी या मेळाव्यात उपस्थित सर्व मान्यवरांचे, रहिवाशांचे खूप खूप आभार. हा मेळावा खूप छान पद्धतीने पार पडला. शिवसेनेत बऱ्याच लोकांची इथे नियुक्ती झालेली आहे, कारण का हे सरकारच महाविकासचं आहे, त्याच्यामुळं जनतासुद्धा खुश आहे. त्यामुळे नियुक्त्या खूप चांगल्या प्रकारे झाल्या. चांगला कार्यक्रम हा झालेला आहे. 35 क्रमांकामध्ये महाविकासचाच नगरसेवक हा येईल आणि महानगरपालिकेवर महाविकासचाच झेंडा रोवला जाईल. आणि जिथे बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरद पवारजी साहेब यांचा जो फोटो काढलेला होता तिथे आम्ही हा महाविकासचाच यांचाच फोटो लावू अशी मी ग्वाही देते. शाखा प्रमुख या वतीने मी आज हे सांगतो की आमची जी सकपाळ साहेब यांनी नियुक्ती केलेली आहे, थोड्याच वेळेत मी सांगतो की आम्ही खूप छान पद्धतीने आम्ही काम करू. मला हे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने मला आज हे पद जे मिळालं त्याचं मला खूप खूप मोठं आनंद झालेला आहे. त्याचा अभिमान आहे. आणि शिवसेनेसाठी जे काही काम करायला लागेल ते आम्ही यांच्या सकपाळताईंच्या मार्गदर्शनाखाली करू. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज, नवी मुंबई. पुढील बातमीसाठी प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा.